अरे बाळा, तू का तोंड पडून बसलायस? बापू, अहो मी किचन आणि जिन्यातनं येताना बघितलं, तर आजोबा सगळे खूप बांधतायत. अरे बाळा, त्यांना थोडा वेळ दे. कसं आहे, सगळ्या गोष्टी अचानक झाल्यात ना, त्यामुळे त्यांना धक्का बसलाय र. आणि तू कशाला काळजी करतोय? आपण सगळे मिळून आहे ना, त्यांना एकत्र आणू. पण ते कसं बापू? हे बघ अमोल, बापू आहेत ना कधी भांडले नसतील, त्यामुळे मी सांगतो बघ तुला. अरे मी आरच्या बरोबर लई भांडलोय. एकदा का माणसांचं भांडण झालं ना की सगळ्या मनातल्या गोष्टी सांगून टाकायच्या, मग बरं वाटतंय बघ. आता त्यांच्या मनात राग आहे का नाही म्हणून ते गरम झाले, भांडतात, आहे की नाही? हा, एकदा त्यांच्या डोक्यातला राग गेला ना की सगळे लाईनवर येतील. ओके बापू. तू फक्त थोडासा वेळ दे त्यांना. तुला सगळे एकत्र पाहिजेत का नाही? हो. हा. थँक्यू बापू आजोबा. मी खूप लकी आहे, कारण मला तुमच्यासारखे आजोबा मिळाले. नाही तर मला हे सगळं कुणी सांगितलं असतं. ओ अरे, आम्हीच लई लकी आहे, कारण आम्हाला तुझ्यासारखा नातू मिळाला. रुपाली, हे सगळं असंच होणार याची खात्री होती मला. मला काही फरक पडत नाही कारण यावेळी माझं काहीच चुकलेलं नाही. मी कोणाला काही वाटू देत, मी अमोलपासून लांब जाणार नाही. मग घरात भांडणं झाली ना तरी चालतं. रुपाली, तू जरा शांत हो. अमोलचं आजारपण लहान गोष्ट नाही. त्यात तू हे सगळं लपवलंस, त्यामुळे सगळ्यांचं तुझ्यावर चिडणं साहजिक आहे. चिडायचंच आहे ना, मग आपण आणि भाऊजींवर चिडा म्हणावं सगळ्यांना. तू काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? चांगलं कळतंय मला मी काय बोलते. अहो, अमोलनी मला सगळ्यांना सांगण्यापासून थांबवलं होतं, कारण अपर्णा आणि भाऊजी फक्त अमोलसाठी एकत्र राहतात हे त्यांनी बोलताना ऐकलं होतं. अहो, अमोलला अजूनही सतत ते वेगळे होतील याची धास्ती लागलेली असते. ते मला काही माहीत नाही रुपाली. अमोलला आपण सगळे एकत्र हव्यात, एकत्र, आणि आपण तसंच राहू या ठिकाणी, कळलं? हे बघा, अमोल माझा पण मुलगा आहे, त्यामुळं त्याच्यापासून लांब मी राहणार नाही. आणि खरं तर अमोलच्या या अवस्थेसाठी मी अपर्णा आणि भाऊजींवर राग धरायला हवा. पण इथं तर घडतंय सगळं उलटच. तू उगाच वाद नको घाल. हे बघा, मी स्वतःहून कोणाशी वाद घालायला जाणारच नाही. पण यांनी जर मला अमोलच्या जवळ जाण्यापासून अडवलं ना, तर मात्र मी शांत नाही बसणार. अप्पे, हां अमोल कुठे का? अमोल ना हां मग अशी बापू आणि बाबांबरोबर खाली पंत लावत होता. बर, ऐक ना, मला जरा बोलायचं तुझ्याशी. बोल ना. दादा भेटला होता, माफी मागत होता. सेम. रुपाली ताईंचं हे म्हणणं आहे की आपण त्यांना माफ करून पुढे जावं. दादाच्या बोलण्यातून तर असं वाटत होतं की तो बऱ्याचशा गोष्टींचा दोष आपल्यालाच देतो. अर्जुन, मला एक सांग, स्वतः केलेल्या चुकांची जबाबदारी स्वतःच घ्यायची असते ना, पण स्वप्नील सर आणि रुपाली ताई यातलं काहीच करत नाहीये. आणि मोनाविषयी मला फार काही बोलायचं नाही, कारण मला 100% माहिती आहे मोना हे सगळं रुपाली ताईंच्या डोक्याने वागते. हे सगळं ठीक आहे, पण अप्पे, मुद्दा तो नाही. आता मुद्दा हा आहे की आता करायचं काय. एक मिनिट, करायचं काय म्हणजे? अर्जुन, अरे आपल्या मुलाच्या आजारपणाची एवढी मोठी गोष्ट त्यांनी आपल्यापासून लपवून ठेवली आहे. आता मी किती ठरवलं ना तरी माझं मन त्यांना कधीच माफ करणार नाही. आणि मी त्यांना तसं स्पष्ट सांगितलंय की आमच्यापासून जरा लांबच आहे. हे सगळं मला तुझं पटतंय, पण अमोलला आपली फॅमिली एकत्र पाहिजे, हे विसरू नकोस तू. अर्जुन, हे माझ्या चांगलंच लक्षात, पण तुला एक गोष्ट माहिती आहे ना की अमोलच्या आजारपणाची जबाबदारी आपली आहे, हो ना? मग स्वप्नील सर आणि रुपाली ताईंना हा अधिकार कोणी दिला? आणि मुळात अमोलचे आई बाबा असताना त्याच्या आजारपणाची जबाबदारी आम्ही घेऊ, असं कसं म्हणू शकतात ते? आणि रुपाली वरींना पण याच्या आधी लय वेळा समजून घेतलंय आपण. एकदा चुकल्यात का त्या? कित्येकदा चुकल्यात. माफ केलंच ना त्यांना. प्रत्येक वेळी असं वाटायचं की आता चांगले वागतील, नंतर चांगले वाटतील, पण नाही, त्या परत परत त्याच चुका करतायत. आता ना हा त्यांचा स्वभाव बनत चाललाय अर्जुन. आणि त्या स्वभावाला आपल्याकडे औषध नाही. आणि म्हणूनच आता मला माझ्या आयुष्यात त्यांना कुठलंही स्थान द्यायचं नाहीये. बापू, हा, आकाशकंदील इथं चांगला वाटेल का इकडं असा? तिकडे बी वाटेल की. हा? विनायकराव, अहो काय बी म्हणा, दिवाळी अगदी थंडीत येते आणि दिवाळी आली की घराभोवती आकाश दिवे लागतात, पंत्या लागतात, घराला कशी मायेची ऊब मिळते, होय का नाही? होय.
अगदी खरं बोललात बरं का बापू. हा, पण आता आपलं घर तेवढं एकत्र आलं ना म्हणजे मिळवली बघा. हा देव बाप्पा, अरे माझी फॅमिली परत वेगळी व्हायला लागलीये. तू प्लीज काही करून त्यांना जवळ आण ना. प्लीज देव बाप्पा, प्लीज. मा, हे घे तुझी गदा. अरे अमोल, काय चाललंय तुझं? मा, आज दिवाळीचा पहिले दिवस आहेत आणि तू लवकर आवडत का नाहीयेस का? आम्ही लवकरच आवरले वेळेत. तूच आधीच आवरून बसलाय सकाळी सकाळी. पहाटेपासून जागायच बाळा तू. मग मा, आज दिवस पण स्पेशल आहे ना आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि आज सगळा वेळ माझ्या फॅमिली सोबत घालवायचा मला. हो बाळा, पण कसं आहे, आपण पुरुष मंडळी, आपल्याला आवरायला जास्त वेळ लागत नाही. आंघोळ केली, कपडे चढवली की झालं काम. तसं यांचं नसतं. तुझ्या मला वेळ लागतो बाबा. एक मिनिट अर्जुन, मी तयार आहे. हा, अगं मी आपलं असंच जनरल मध्ये बोललो जस्ट मध्ये. पण मा, ठीक आहे. तुला एक सांगू का? तू व्यवस्थित आहे म्हणून तुला आवडायची मग गरज आहे. अशी छान दिसते. मला पण अशीच आवडली होती. अर्जुन, अमोल, आगाऊ झाला का तुम्ही? बरं आता मी तयार आहे, चला लवकर खाली. अमोल, काय झालं मा? बाळा, माझ्याकडून आणि बाबाकडून तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. थँक्यू मा. माझ्याकडून पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता ही दिवाळी ना एकदम जल्लोषात, एकदम जोरात साजरी करायची आपण. आपल्याला ही दिवाळी माझ्या लक्षात यावी अशी बनवायची आहे आणि आपण खूप 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 रमेश बनवायच्या. म्हणजे नंतर मी ए अमोल, मी तुला काय सांगितलंय? परत परत असं बोलायचं नाही. आणि हे बघ, आम्ही दोघ जण तुला काही होऊ देणार नाहीये. पण नाही बिन नाही, अजिबात काय बोलायचं नाही. तुला काय होणार नाही, आम्ही दोघं तुला कुठंच जाऊन देणार नाही. आणि तू आता काय म्हणलं होता की आजचा दिवस स्पेशल आहे. अशा स्पेशल दिवशी असलं काहीतरी बडबड करायची गरज आहे का? नाही बाबा. मग. आणि अमोल, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. पर्यायाने आपल्या नवीन प्रवासाचा सुद्धा पहिला दिवस आहे बाळा. यस मा, मी पण खूप हॅपी आहे. आज आपण दुपारनंतर हॉस्पिटलमध्ये जाऊया. पुढच्या ट्रीटमेंटचं नेमकं काय करायचं ना ते सगळं विचारून घेऊ आपण डॉक्टरांना आणि मग कामाला सुरुवात करू. काय? यस मा. आणि तू 86चा स्ट्रॉंग सिम्बा आहेस. एकदम ठणठणीत बरा होणार आहे. यस बाबा. पण बाबा, आज मग सगळ्यांना भेटायचं, चला लवकर. बर चला चला, तुला गडबड कसली झाली ना ते कळलंय मला. फटाकडे उडवायचे असतील. चला. मोना, अगं हे काय करत बसलीस तू? मी आज फराळाची ताटं करून ठेवले, तेवढी घेऊन ये पटकन. अमोल येईलच आता खाली. हो, मी आलेच. बाबा, या वर्षी दिवाळीला मी लय काय काय करायचं ठरवलंय. लक्ष्मीपूजनापासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत जोरात दिवाळी साजरी करू आपण. एकदम बराबर आहे. अरे अमोलची आपल्या संग ही पहिली दिवाळी आहे र. त्यामुळे सगळे रीतिरिवाज त्याला माहिती व्हायलाच पाहिजेत. अहो विनायकराव, तुम्हाला वाटतंय का त्याला आपले रीतिरिवाज माहित नसतील म्हणून? आतापर्यंत आपल्याला प्रश्न विचारून विचारून सगळं काढून घेतलं असेल त्यानं. हे एकदम बराबर आहे बरं का बापू तुमचं. बापू आजोबा, तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दिवाळी. आणि अमोल, या ठिकाणी आम्हा सगळ्यांकडून तुला हॅप्पी दिवाळी. या बात्या भांजे, कसला राडा दिसते बघा माझा बादचा. कृपया मामा, आणि मग आपण राधा दिसतो रे. हा, पण छोटे सरकार, तुम्ही खरंच खूप छान दिसताय. आणि हे टी शर्ट, जीन्स, जॅकेट खूपच भारी दिसतंय. मोमा, अगं मी भारत दिसतोय तरी पण आज कुणीतरी दिप्या मामाची आवडीची साडी नेसली. ए आगाऊ, आज आम्ही उठायच्या आधी साहेब रेडी आवरून, आणि मग आम्ही उठल्यानंतर आम्हाला मदत करत होता आवरायला. हा अर्जुन, बरोबर आहे त्याचं. अरे दिवाळीची सुरुवात अशी पहाटेपासूनच होते ना. पण बापू, आता आपण काय करायचं? अरे अमोल, मी सगळी तयारी करून ठेवली. हे बघ, रांगोळी आणि पंत्या पण काढून ठेवलेत बाहेर.
आज वसुबारस आहे ना, चला सगळ्यांनी मिळून घराच्या तिथं पंत्यांनी घर सजवून टाका. हो बापू, मी लगेच पंत्या लावायला घेते. हा, आणि मी रांगोळी काढून घेते. दिदे, आज गायची पूजा करायची असते ना, हो बाळा. मी लगेच जाऊन गाय घेऊन येतो. थांब मामा. अरे तू एकटा का जातोस? एक काम कर, तू मोठ्या बाबांना घेऊन जा. म्हणजे तुम्ही पटापट काय आणता ना. रामोल, मी एकटा जातो की, एवढ्या एवढ्याशा कामाला दोघ जण कशाला ना. नाही मामा, आजची सगळी कामं मी करून घेणार आहे. मा, मुमा, मुतीमा, तुम्ही काय माझ्याकडे बघत बसलाय? मी तुम्हाला रांगोळी काढायला सांगितली होती ना. तुम्ही पटापट दिवे लावा आणि रांगोळी काढा. कदम, आज काय करणार बरं का कुणाचं. मामा आणि मोठे बाबा, जाय ना तुम्ही लवकर. अमोल, अरे आता ह्या कामाला एक जण बाद झाला, मी काय करतो, घरी थांबतो आणि बाकीची तयारी करतो. सर जातेला नेतेल घेऊन. दिप्या, अरे दिदे, आज सण आहे, घरात शांतता पाहिजे मला. अरे मामा, अमोल बाळा, असू दे, मी जाईन एकटा आणि येईन घेऊन. ओके बाबा, ठीक आहे. मुमा, अगं तू मला आणि मोठी मला घेऊन रांगोळी काढ. आणि मामा, तू दारामध्ये पाणी शिपडून दे त्याला. चला चला चल ये. मोमा गेली, मोठी मा गेली, मा गेली, दिपे मामा गेला. सगळ्यांना कामं सांगितली. इथं बापू बसलेत, आजोबा बसलेत, मी इथं बसलोय, तू इथं बसला. आपण काय काम करायचं? हा, खूप मोठी जबाबदारी. जबाबदारी काय आहे? सांगू का? हं? एवढा फराळ संपवायचा आपल्याला. फराळ संपवायचा आहे. मोना, घे काढ रांगोळी. अहो वंस, मी नाही. अहो तुम्ही खरंच खूप छान रांगोळी काढता. म्हणजे मी फोटोज बघितले आणि आता पण ना तुम्हीच रांगोळी काढा. आम्ही दोघी तुम्हाला मदत करतो ना. अगं अगं अपर्णा, तूच काढ रांगोळी. अगं मला खरंच माहिती नव्हतं की तू इतकी छान रांगोळी काढते. बरं ठीक आहे, मी काढते, पण मला मदत तर कर. हे घे, इथून आखायला सुरुवात करा. असं. अहो वंस, एवढी मोठी रांगोळी. मोना, सण पण मोठा आहे ना. मोना, अगं बरोबर आहे अपर्णाचं. दारातल्या रांगोळीवरनं लोकांना कळायला पाहिजे की आज नेमकं काय आहे ते. चला काढायला सुरुवात करूया. काय काय सावकाश. किती तरी रांगोळी. अरे बाळा, इतक्यात कशी होईल रांगोळी? अहो छोटे सरकार, एकदा का रांगोळी पूर्ण झाली ना, मग तुम्ही बघा रांगोळी कशी दिसते. यस मम्मा. पण मोठी मा, तू हे काय करतेस? अरे बाळा, मी पंत्या तयार करतेय. म्हणजे ह्या पंत्यानं रांगोळी काढून झाल्यानंतर रांगोळीत ठेवायच्या. मग रांगोळी खूप छान दिसते. यस, आपल्या घरात असं दिसायला पाहिजे की सगळ्या लोकांनी टुकमुकून बघायला पाहिजे. तुम्ही सर्वांनी खूप भारी प्लॅन केलाय. बर, नाही हे सगळं ठीक आहे, पण तुझं काय? तू काय करणार आहेस? मा, अगं आता चुरा संपून झालाय. आता फक्त चकली संपवायची राहिली. अरे पण छोटे सरकार, तुम्हाला एक मी गंमत सांगू का हो? तुम्हाला माहितीये का, तुमच्या मामांना ना शंकरपाळ्या अजिबात आवडत नाही. हो का? मग मामाला आपण शंकरपाळ्या खायला घालू. हो. ए आगाव, तू उगाच दीपे मामाची खोडी काढू नकोस. बरं अमोल, अरे तुला आवडतात ना तशा आम्ही काल चकल्या बनवल्यात. तू जरा खाऊन सांग ना कशा झाल्यात त्या. तू बेस्ट आहेस ग. मला माहितीये तू चांगली करणार म्हणजे करणारच. अरे अमोल, हा? तुझ्या मानीच सगळं केले, आम्ही फक्त तिला मदत केली. Yes!
अमोल चकली खा, पण खूप खाऊ नको. आपल्याला अजून जेवायचंय बाळा. हो मा हो. चकली खाऊन झाली की आमच्या मदतीला यायचं. आणि आतमध्ये ज्यांना शेवचिवडा खायला लावलायस ना तू, त्यांना पण सगळ्यांना बाहेर बोलव आणि मदत करा म्हणावं आम्हाला. हो मा जा तुम्ही. रांगोळी पूर्ण झाली तर पणत्या लावायला. हो मी लगेच लावते. अच्छा, आता अमोलला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे ना एकदा. हा, आप्पीने केला होता आज फोन. दवाखान्यात अपॉइंटमेंट घेतली. आज दुपारीच जाणार आहे. बरोबर. दाजी तुम्हाला सुट्टी आहे का आज? सुट्टी नाही, पण मी नाही जाणार आज. दाजी अहो पण याचं झालं, पुढं काय करणार आहे तुम्ही कामाचं? दाजी आम्हाला सगळ्यात जास्त गरज आत्ता तुमची आहे. आणि त्याला जर मानसिकरित्या खचून द्यायचं नसेल ना, तर आपण सगळ्यांनी त्याच्याबरोबर असलं पाहिजे. नाही ते आत्ता आहे ना, फक्त अमोलची ट्रीटमेंट सुरू होते. बाकी कामाचं कसं काय करायचं ते आप्पी आणि मी बोलतो. अजून तसं बोलणं झालं नाही आमचं. अरे अर्जा, आतापर्यंत तुम्ही काहीतरी ठरवून ठेवायला पाहिजे होतं ना. ठरवायचंय काय त्यामध्ये? मी काय रजा टाकली की मला सुट्टी मिळून जाईल? आप्पीच्या मागं जबाबदार आहेत ना. काम तिचं जास्त महत्वाचं आहे जरा. बघू तरी, तिच्याशी बोलल्यावर कळेल ती काय करणार आहे ते. हा, कसं आहे अर्जुन, आप्याच्या पण कामाची गडबड चालू असणार. तुझ्यावर कामाची जबाबदारी आहे. पण ह्या सगळ्यात तुम्ही दोघं घरी असावं असं वाटतंय मला. तुमचं म्हणणं कळतंय मला बापू. बघू, आम्ही घरी राहण्याचा प्रयत्न करतो. अरे तुम्ही सगळे इथे काय करताय? अरे तुम्हाला माने बोलवलंय. अरे का बरं? ती मला सांगेल ना, तुम्ही चला बरं लवकर. बर चला चला भांजे. चला 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 चला. अर्जुन, विनायकराव, हा हा अर्जा, थांब की व्हायचं. चला की, आप्पीने बोलवलं ना सगळ्यांना. हा, पण मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोला. म्हणजे तुझा राग मी समजू शकतो, पर स्वप्नील आणि रुपाली दोघं चुकलेतच, मान्यच आहे आम्हाला. पर आपल्या अमोलच्या आनंदासाठी त्यांची एवढी चूक पोटात घालणं. कसं आहे अर्जुन, अमोल आजारी असताना घरात वाद कलह नको आहेत. थोडं आनंदाचं वातावरण राहू दे. हा, म्हणजे अमोलच्या बाबतीत आपण सगळेच चुकलोय, पण आपण सगळे मिळून त्याला बरं करण्यासाठी हातभार लावूया की. आता मी काय ठरवून रागवत नाही हो कोणा. ठीक आहे, तुमचं म्हणणं पटतंय मला. आत्ता घरात वाद नकोत. मी प्रयत्न करील तुम्ही म्हणताय तसं वागायचं. चल. बर चला. माणिक शेठ, नाही आता तुम्हाला शेठच म्हणलं पाहिजे. अहो तुम्ही ICUतला पेशंट व्हेंटिलेटरवरती असताना कोणालाही न सांगता कॅन्टीनला चहा प्यायला गेला होता. हो डॉक्टर, ते मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना, म्हणून गेलतो चहा प्यायला. अरे मग मला सांगायचं ना, एखाद्या नर्सला सांगायचं. कोणाला तरी थांबून गेला असतं तर काही बिघडलं असतं का? हो, पण मला ते पेशंट आहे ना एवढं सिरियस नाही वाटलं, मग म्हणून. तू कोण आहेस? मी ठरवीन ना तो सिरियस आहे का नाही ते. हे बघ माणिक, तुझ्या कामातल्या आळशीपणाच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्यात. आतापर्यंत मी त्या इग्नोर केल्या, पण आत्ता एका जीवाचा प्रश्न होता. जर काही कमी असं झालं असतं तर. पण डॉक्टर त्याला काहीच झालं नाही. बस, हे सगळं लवकरात लवकर तुझं थांबलं पाहिजे. नाहीतर मी तर तुला कामावरून काढून टाकेनच, पण तुला दुसरीकडे कुठेही काम मिळणार नाही याचा बंदोबस्त पण करेन, लक्षात ठेव. डॉक्टर, आपण इथे ते फक्त आप्पी आणि अर्जाची बर्बादी करण्यासाठी. एकदा ते काम झालं ना की मी स्वतःच तुम्हाला आणि तुमच्या कामाला लात मारून निघून जाईल. माणिक, काय झालं? नाही, काही नाही. मग जावा, कामाला लागा. काय अमोल, कसा आहेस बाळ? मी एकदम बरा आहे डॉक्टर. क्या बात है, क्या बात है. झाल्या ह्यांच्या दवाखान्याच्या वाऱ्या सुरू झाल्या.
आप्पे अर्जा, मला माहीत होतं तुम्हाला असं बरबाद करणं अवघड आहे, म्हणून मी त्या आमल्यावर डाव टाकला आणि पद्धतशीरपणे सक्सेस करून दाखवलं. आता तुमच्या दिवाळीचा शिमगा होणार. मी तुम्हाला त्या आमल्याच्या नावानं बोंबल्याला लावणार. तेव्हाच शांत बसता.